नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात डब्यामध्ये नेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी गरमागरम आणि खूप चविष्ट चटपटीत असे मसाला ब्रेड टोस्टची रेसिपी. घरच्या घरी हे ब्रेड टोस्ट खूप मस्त होतात. शिवाय कमी तेलामध्ये हे बनवता येतात आणि मुलांना नेहमीचा तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट बनणारा हा एक पर्याय आहे. चला तर बघूयात आता याची कृती. मसाला ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे काही ब्रेड. इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे. ह्याऐवजी तुम्ही व्हीट ब्रेड देखील घेऊ शकतात. सर्वप्रथम मसाला बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लहान आकाराचा कांदा, एक लहान आकाराचा टोमॅटो आणि एक लहान आकाराची शिमला मिरची. कोथिंबीर लागणार आहे. सर्व साहित्य एका पसरट बाउलमध्ये आपण घेऊया. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धा टीस्पून भाजलेले जिरेची पूड आणि अगदीच एक चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घालूया. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. अगदी बारीक चिरून घाला. हिरवी मिरची जरी घातली तरी अगदी थोडंसं लाल तिखट देखील घाला. दोन्हीची मिळून चव खूप छान येते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसन, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि सर्व साहित्य नीट एकत्र करून घेऊ. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे सरसरीत पीठ आपल्याला भिजवायचं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर देखील नाही. सरसरीत असं पीठ भिजवा. हे बघा, असं छान सरसरीत पीठ मी भिजवून घेतलं आहे. आता आपण हे 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ. आणि इथे आता आपल्याला हे ब्रेड स्लाइसेस घ्यायचे आहे. 2 मिनिटांनंतर हे पीठ आता ह्या ब्रेडला असं एका बाजूनी छान लावून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने काठापर्यंत हे छान असं पसरवून घ्या. पीठ नीट सरसरीत भिजवलेलं असलं की अगदी सहज पसरतं. हे बघा, या पद्धतीने मी हे छान ब्रेडवर पसरवून घेतलं आहे. असेच सर्व ब्रेडला मी एका बाजूनी हे पीठ लावून घेतलं. आता आपल्याला तव्यावर हे ब्रेड ठेवायचे आहे. त्यासाठी तव्याला थोडं तेल लावून घेऊया. आणि बेसन पीठ लावलेली जी बाजू आहे ती आपल्याला तव्यावर खालच्या बाजूनी घालायची आहे. हे बघा, ही जी बाजू आहे ही तव्यावर आपण खालच्या बाजूनी घालूया. एका वेळी तव्यावर सहज बसतील एवढ्याच ब्रेडला आपल्याला पीठ लावायचं आहे, म्हणजे ते मऊ होणार नाही. बघा, या पद्धतीने. आणि आता ही जी वरची बाजू आहे ह्या बाजूनी देखील आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि वरच्या बाजूनी देखील काठोकाठ आपल्याला हे मिश्रण पसरवायचं आहे. खूप चविष्ट हा मसाला बनतो. सर्वच ब्रेडला या प्रकारे आता हे मिश्रण मी लावून घेते. हे बघा, सर्व ब्रेडला हे मिश्रण मी आता लावून घेतलं आहे. आणि आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी आपण हे जरा भाजून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी करा, मंद ठेवा. हे बघा, साधारण 2 मिनिटांनंतर हे वरच्या बाजूनी किंचित सुकले. आता आपण ह्याची बाजू पलटवून घेऊया. बघा, खालच्या बाजूने देखील हे जरा भाजल्या गेले आहे. ह्याच पद्धतीचे आपल्याला हवे. मंद आचेवर छान वरच्या बाजूनी कुरकुरीत आणि चविष्ट असे हे होतात. आता खालच्या बाजूनी देखील आपण हे ब्रेड टोस्ट भाजून घेऊ.
याला थोडंसं तेल लावूया। तेलाऐवजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर देखील लावू शकता, बटरची चव देखील खूप मस्त येते। आता दोन्ही बाजूनी पलटून पलटून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे ब्रेड टोस्ट भाजून घ्यायचे आहे। आपण ब्रेड पकोडा जेव्हा खातो तेव्हा तो तेलामध्ये खूप तळलेला असतो, हे कमी तेलामध्ये खूप मस्त होतात। बघा, दोन्ही बाजूनी अगदी छान खरपूस हे ब्रेड टोस्ट भाजले गेले आहे, छान कुरकुरीत झाले आहे। हे बघा, अगदी खूप कुरकुरीत आहे। आता यावर सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालू। गरम असतानाच यावर थोडी कोथिंबीर घातली की मग ते खूप मस्त दिसतात। साइड टर्न करून घेऊ। या प्रकारे कोथिंबीर घालणे हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर थोडी कोथिंबीर घाला आणि तव्यावर जरा पलटून भाजा। बघा, छान मस्त भाजून झाले आहे आणि किती छान दिसत आहे, अगदी बघूनच खाण्याची इच्छा होते आहे। आता आपण हे काढून घेऊया। अतिशय चविष्ट कुरकुरीत असे मसाला ब्रेड टोस्ट तयार आहे। हे बघा याचं टेक्स्चर। हे ब्रेड टोस्ट तुम्ही सॉस बरोबर खाऊन बघा, खूप मस्त लागतात। मुलांना डब्यामध्ये नेण्यासाठी देखील अतिशय मस्त असा पर्याय आहे आणि सर्वच जण आवडीने खातील, पोटभरीचा पर्याय आहे। या प्रकारे मसाला ब्रेड टोस्ट तुम्ही नक्की करून बघा।